बिहारच्या भागलपूरमध्ये एक 28 वर्षीय तरुण गेल्या 4 वर्षांपासून आपल्या मामाच्या घरी राहत होता. त्यांच्या व्यवसायात मदत करत होता. सर्व काही व्यवस्थित वाटत होतं. पण एका रात्रीत सगळं काही बदललं. त्याचा मृतदेह गंगा नदीत तुकडे तुकडे झालेले सापडतात. डोके वेगळे, पाय वेगळे, धड प्लॅस्टिकच्या पोत्यात रेती विटांनी भरलेलं. आणि जेव्हा पोलिसांनी तपास केला तर मुख्य आरोपी निघाला त्याचा सक्का मामा संतोष कुमार दास. प्रेम, विश्वासघात, ब्लॅकमेल आणि 2 लाखांची सुपारी असं हे धक्कादायक हत्याकांड घडलं आहे. हेच आज आपण पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी बाळू टकले तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत बिहारच्या पटना येथे. पटना येथील एक भागलपूर एरिया आहे आणि या भागलपूर एरियामध्ये राहणारे संतोष कुमार दास आणि त्यांचा भाचा अभिषेक कुमार, वय वर्ष 28. आता हे दोघं जण काय करत होते, त्यांचं एक कपड्याचं दुकान होतं. हे कपड्याचं दुकान ते चालवत होते. आणि हा जो अभिषेक कुमार आहे हा आपल्या मामाकडे संतोष कुमार यांच्याकडे मागील 4-5 वर्षांपासून आलेला होता. त्यांच्याकडे त्यांच्या दुकानामध्ये तो राहत होता. काही कस्टमर वगैरे आले ते बघत होता. काही ऑर्डर वगैरे असली मालाची ते तो सगळं या गोष्टी बघत होता. आता यांचं सगळं काही व्यवस्थित चालू. हा जो अभिषेक आहे हा विवाहित होता. त्याला 1-1.5 वर्षाचा मुलगा होता आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण याच दरम्यान हा जो अभिषेक आहे याचं तेथील एक तरुणी होती मेघा नावाची, हिच्याशी याचं अनैतिक संबंध सुरू होता. याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. आणि मग हा अभिषेक तिला भेटत होता. त्यांचं बोलणं चालणं सगळ्या गोष्टी चालू झाल्या. पण मग काय झालं माहिती आहे का, मध्यंतरीच्या काळामध्ये ती जी मेघा होती तिचं बोलणं वागणं थोडंसं चेंज झालं. मग त्याबद्दल हा जो अभिषेक आहे याला थोडा डाऊट आला, याला थोडा संशय आला की हिचं बोलणं वगैरे सगळं चेंज झालं, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग तो काय करतो, एक दिवस तिचा मोबाईल चेक करतो आणि मोबाईल चेक केल्यानंतर तिच्या मोबाईलमध्ये हा जो अभिषेक आहे याला त्याचा मामा संतोष कुमार दास यांचे काही फोटोज, यांचा व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे हा बघतो. आणि मग हा खूप चिडतो. हा तिथे तिला काहीच बोलत नाही. घरी येतो आणि आपल्या मामांना विचारतो की तुम्ही या मुलीला ओळखता का. मग मामा सांगतात, हो मी हिला ओळखतो, हिच्याशी बोलतो आणि आमचं अफेअर आहे. मामांनी सांगितल्यानंतर तो जो अभिषेक आहे तो खूप चिडतो, प्रचंड राग येतो. आणि मग तो आपल्या मामाला सांगतो, ही माझी प्रेयसी आहे, हिच्यापासून 4 हात लांब राहा, नाहीतर मी मामीला सगळी गोष्टी सांगून देईन, तुमचा अफेअर सांगून देईन. मग हे जे संतोष कुमार आहे हे थोडे घाबरतात. त्यांना वाटतं बाबा आपल्या बायकोला सांगितलं तर रिकामं काम होईल, आपली बदनामी होईल. मग ते थोडं घाबरतात. थोडे दिवस मग ते भेटणं बोलणं तिच्याशी टाळतात. हे जे संतोष कुमार आहे हे परत थोड्या दिवसांनी तिला भेटतात, बोलतात. आता ही गोष्ट हा जो अभिषेक आहे याला माहीत होती आणि मग ते आपल्या मामाला डायरेक्ट ब्लॅकमेल करतो. सांगतो तू परत तिला जाऊन भेटला, आता मी ही गोष्ट मामीला सांगेन. मग मामा घाबरतो. मामा म्हणतात नाही रे, मी आता तिला भेटणार नाही, तिला कधी बोलणार नाही असं बोलतात. पण हा अभिषेकला वाटलं मामा खरंच घाबरला. मग तो अभिषेक काय करतो, आपल्या मामाला ब्लॅकमेल करतो. म्हणतो तू मला पैसे दे, नाही तर मी मामीला सांगेन. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर तिचे संतोष कुमार यांना प्रचंड राग येतो. यांना वाटतं आपलाच भाचा असून आपल्याला ब्लॅकमेल करतोय. या गोष्टीचा त्यांना खूप राग आला आणि मग ते ठरवतात की याला रस्त्यावरून हटवायचं, याचा पत्ता कट करायचा, याची हत्या करायची असं ते ठरवतात. मग दिनांक 23 डिसेंबरला ते आपले मित्र रवी मंडल, वय वर्ष 22, आयुष प्रताप, वय वर्ष 21 आणि सतीश कुमार, वय वर्ष 24 या आपल्या 3 मित्रांना बोलवतात. आता हे प्रोफेशनल सुपारी किलर्स आहे. यांना बोलवतो तो आणि बोलवतो आणि 2 लाखांची त्यांना या अभिषेकची सुपारी देतो. आता ते तिघेही सुपारी घेतात आणि प्लॅन करतात. मग ते 23 डिसेंबरच्या संध्याकाळी हा अभिषेक जो आहे याला मग हे 23 डिसेंबरच्या रात्री अभिषेकला राघोपूर दियारा इथे बोलवतात आणि त्याला थोडं निर्जन स्थळी नेतात आणि त्याला गोळ्या झाडून त्याला ठार करतात. आणि मग त्याचा मृतदेह घेऊन संतोष कुमार यांच्या घरी येतात आणि त्याचे हेक्सॉ ब्लेडना तुकडे करतात, त्याच्या शरीराचे तुकडे करतात, मुंडकं वेगळे करतात, हातपाय वेगळे करतात आणि धड वेगळे करतात. आणि ते एका प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरतात, रेती विटा टाकतात आणि ते घेऊन ते शहापूर दियारा येथील एक नदी आहे त्या नदीमध्ये नेऊन टाकतात. आता टाकल्यानंतर हे परत घरी येतात आणि दिनांक 24 डिसेंबरला
तो जो मामा आहे संतोष कुमार हे जातात तिथील नाथनगर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि आपला भाचा अभिषेक कुमार हा गायब असल्याची तक्रार देतात आणि मग घरी येतात. मग दिनांक 26 डिसेंबरला त्या नदीजवळील काही मच्छीमारांना एक असं काहीतरी प्लॅस्टिकची गोणी वरती आल्यासारखं दिसलं आणि मग त्यांनी थोडं आतमध्ये जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये काही मानवी शरीराचे अवशेष दिसले. मग त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. मग पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्याची बॉडी आहे ती रिकवर केली आणि आपल्या एरियामधले काही मिसिंग कंप्लेंट त्यांनी बघितल्या. तर त्यांना असं आढळलं की दिनांक 24 डिसेंबरला एक तरुण गायब असल्याची त्यांना तक्रार आलेली होती. मग ते काय करतात, जो संतोष आहे याला बोलवतात आणि त्याला विचारतात. मग तो संतोष सांगतो हा तर माझा भाचाच आहे. म्हणजे विचार करा, स्वतः तो मर्डर करतो, स्वतः तो खून करतो आणि पोलिसांना तपासामध्ये एवढं सहकार्य करतो की पोलिसांना त्याच्यावरती खरंच डाऊट येतो. त्याला असं वाटतं की मी तपासामध्ये सहकार्य केल्यानंतर पोलिसांना माझ्यावरती संशय येणार नाही. पण पोलिसांची नजर ही एकदम तीक्ष्ण असते. त्यांना लगेच समजतं, बोलण्यावरून हालचालीवरून ते लगेच ओळखून घेतलं आणि मग याला विचारलं तर यांनी सुरुवातीला उडीची उत्तरं दिली. मग नंतर पोलिसांनी याचा कॉल रेकॉर्ड, याचे कॉल CDR काढला, याचं लोकेशन काढलं, CCTV फुटेज चेक केले आणि नंतर मग याने गुन्ह्याची कबुली दिली. तर याच्यासोबत ते जे 3 आरोपी होते त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मग चौकशीला सुरुवात झाली. मग या चौघांनी मिळून जे घडलेलं प्रकरण आहे हे पोलिसांना सांगितलं. तर मित्रांनो, ही होती भागलपूरच्या अभिषेक कुमार हत्याकांडांची धक्कादायक आणि हृदयविदारक स्टोरी. एक छोटं मूल जे आता आपल्या वडिलांशिवाय मोठे होणार, एक पत्नी आपला संसार उघड्या डोळ्यांनी पाहत राहील आणि एक कुटुंब आयुष्यभर या विश्वासघाताच्या जखमेशी झगडत राहील. हा प्रकार आपल्याला सांगतो की नात्यांमधील विश्वास नाजूक असतो आणि ब्लॅकमेल किंवा विश्वासघात कधीही चांगलं फळ देत नाही. कधी जर अशी अडचण आली तर कायद्याची मदत घ्या, संवाद घ्या, पण अशी क्रूरता कधीच होऊ देऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.